इंडिगोच्या पुण्यामधून उड्डाण करणाऱ्या विमानाने विमान चालवण्याकरता नकार दिला, कारण तो थकलेला होता. तर त्याच्यामुळे जे अनेक प्रवासी त्या फ्लाईटने जाणार होते, त्यांना मोठा विलंब झाला. आता डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन नावाची जी संस्था आहे, ज्यांनी जे वैमानिक असतात, त्यांच्या थकव्याकरता, त्यांच्या वेलफेअरकरता काही नियम जाहीर केलेले आहेत आणि ज्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे 1 नोव्हेंबरपासून. आणि याच्यामध्ये बेसिकली काय दिलेलं आहे, की दाखवलेलं आहे, की एक वैमानिक जास्तीत जास्त किती तास उडू शकतो. तो रात्रीच्या वेळेला किती तास उडू शकतो. कारण रात्रीच्या वेळेला जास्त थकवा येत असल्यामुळे त्याच्या त्या जे त्याची उडण्याची जी वेळ आहे, ती कमी करण्यात आलेली आहे. याच्याशिवाय रात्रीच्या वेळेला ज्यावेळेला विमान लँड होतं, ते लँडिंग ते अतिशय कौशल्यपूर्ण असतं. तर त्याला म्हणजे एकाच रात्री 2 वेळा जास्त लँडिंग करू नये, अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. याच्याशिवाय ज्यावेळेला त्याला आठवड्याची सुट्टी मिळते, ती सुट्टी किती तास असावी याविषयी माहिती देण्यात आलेली आहे. याच्याशिवाय त्याला महिन्याच्या अखेर किती सुट्टी मिळायला पाहिजे याच्याविषयी सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर सलग किती तास आपण उडू शकतो याच्यावरती सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे आता या ज्या एअरलाईन्स आहे, त्यांना जे आपलं वैमानिकांचं विमान चालवण्याचं जे त्यांचं कोष्टक असतं, ते त्यांना अतिशय काळजीपूर्वक तयार करावं लागेल. कारण ज्या विमानामध्ये 2 वैमानिक असतात, तर ते किती तास उडू शकतात त्याच्यावरती मर्यादा असल्यामुळे जर त्यांचे तास पूर्ण होत असतील, तर पुढच्या कुठल्यातरी विमानाच्या म्हणजे स्थळाकडनं किंवा दुसऱ्या एअरपोर्टवरनं वैमानिकाची बदली ही करावी लागेल. रात्रीच्या वेळेला वैमानिकाची बदली ही जास्त वेळा करावी लागेल. जास्त वेळा लँडिंग झालं, तर पुन्हा वैमानिकाची बदली ही करावी लागेल आणि त्यांना आराम जो आहे तो द्यावा लागेल. तर याच्यामुळे जास्तीत जास्त कालावधी किती, रात्रीच्या वेळेला कालावधी किती करायचा आहे, किती वेळ तुम्ही लँडिंग करायचं आहे रात्रीच्या वेळेला, किती वेळ दिवसाच्या वेळेला लँडिंग करायचं आहे, हे सगळे नियम DGCAनी तयार करून दिलेले आहेत. तर याच्यामुळे काय होईल, की वैमानिकांना जी सुट्टी मिळते, जो आराम करायला मिळतो, तो जास्त असेल. तर त्याच्यामुळे त्यांचा थकवा कमी राहील आणि त्याच्यामुळे म्हणजे ॲक्सिडेंट्स होणार नाहीत किंवा जे आपले प्रवासी असतात ते जास्त सुरक्षित राहतील. परंतु याच्यामुळे ज्या विमान संस्था असतात म्हणजे इंडिगो वगैरे, त्यांना वैमानिकांचं जे उडण्याचं जे प्लॅनिंग असतं, ते अतिशय काटेकोरपणे करावं लागेल. अनेक वेळा काय होतं, एखादा वैमानिक आजारी पडला तर त्याची बदली करावी लागते. एखादा वैमानिक काही कारणामुळे आलाच नाही, तर ते विमान वेळेवरती जावं म्हणून दुसऱ्या कुठल्यातरी वैमानिकाला त्याची जागा घेण्यास सांगितलं जातं. म्हणजे विमानाचं उडण्याचं प्लॅनिंग करताना एअरलाईन्सनासुद्धा वेगवेगळे प्रॉब्लेम्स येतात, की ज्याच्यामुळे वैमानिक अचानक काही कारणामुळे तिथे त्याची उपस्थिती आपल्याला मिळत नाही. तर अशा वेळेला जो वैमानिक तिथे अवेलेबल असतो, त्यालाच एक्स्ट्रा काम करायला लावलं जातं. तर आपल्याला आता सुवर्णमध्य साधण्याची गरज आहे, ज्यामुळे वैमानिकांना पुरेसा आराम मिळेल, ज्याच्यामुळे जे त्यांची उड्डाणं असतील ती सुरक्षित राहतील आणि ज्यामुळे प्रवासीसुद्धा सुरक्षित राहतील. तर म्हणून महत्त्वाचं असं आहे, की हे सगळं बोलणं बरोबर आहे, परंतु याचं जे डॉक्युमेंटेशन आहे, की प्रत्येक वैमानाचा लॉग असायला पाहिजे, तो किती तास उडला, कधी त्यांनी रेस्ट केली, हे पूर्णपणे अवेलेबल असायला पाहिजे. ज्यामुळे या नियमांची अंमलबजावणी होते की नाही हे आपल्याला कळेल. यामुळे वैमानिकांना तर आराम मिळेलच, याच्याशिवाय त्याच्यात जे प्रवासी प्रवास करतात त्यांनासुद्धा यामुळे त्यांचा प्रवास जो आहे तो सुरक्षित राहील. तर थोडक्यात ह्यांनी जे नियम तयार केलेले आहेत ते उत्तम आहे. त्याच्यावरती फक्त अंमलबजावणी ही जास्त महत्त्वाची आहे.